जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याच्या पश्चिम उंबरठाण भागात 3 ते 4 दिवसापासून भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये पसरली घबराट। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेस उंबरठाण परिसरातील निंबारपाडा, चुली, राशा, बोही, उंबरठाण, गोंडाळविहीर या भागात 3 ते 4 दिवसापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। या भागात जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत असून घरावरील पत्रे हलले, काही घरात मांडणीवरील भांडी कुंडी, डबे खाली पडले होते, तर उंबरठाण येथे सौम्य धक्का बसल्याने जमीन हादरल्याने अनेक जण घरातून बाहेर पडले। वर्दळ असल्याने काहींना धक्के जाणवले नाही। भूकंपाचे नागरिकांना जाणवलेले धक्के असे: निंबारपाडा येथे गुरुवारी रात्री 11:52 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। हा धक्का साधारण 1 ते 2 सेकंद जाणवला असून काही घरांच्या भिंती हलल्याचे नागरिकांनी सांगितले। तर आज शुक्रवारी सकाळी 10:05 निंबारपाडा, उंबरठाण परिसरात पुन्हा एकदा धक्के जाणवले, तर गोंडाळविहीर गावात सकाळी 9:05 सौम्य धक्के जाणवले। यावेळी काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले। राशा गावाचे पोलीस पाटील यांनी सांगितले की राशा या डोंगरावर गावात 3 मार्चच्या रात्री 11:15 वाजता मोठा धक्का बसला, तर 4 मार्च रोजी पहाटे 2 वाजता सौम्य धक्के जाणवले। 6 मार्च रोजी 10:15 वाजेच्या सुमारास मोठा आवाज होत जमीन हादरल्याने राशा गावाचे नागरिक भयभीत झाले होते। यावेळी घरावरील पत्रे, कोलांचा आवाज ऐकू आला, तर मांडणीवरील भाडे खाली पडले। विशेष म्हणजे याच परिसरात 3-4 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचे सौम्य हलके धक्के जाणवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यामुळे काही काळ परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत माहिती घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी गोंडाळविहीर येथील बळवंत अलबाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलबाड, लीलाबाई चौधरी, बोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती बोये, मनोहर केंगा, तर राशा गावाचे चिंतामण गावित, नाना देशमुख, काशीनाथ चौधरी, यशोदा देशमुख, कासम पवार यांनी केली आहे। या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान अद्याप तरी झाल्याची माहिती मिळालेली नसली तरी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत। पूर्वी 25 ते 30 वर्षांपूर्वी गुजरात सरकारने उंबरठाण येथे भूकंपमापन केंद्र सुरू केले होते। तसेच केंद्र पुन्हा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत अलबाड यांनी केली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्राथमिक माहिती शासनाला कळविण्यात आली आहे। तलाठी, मंडळ अधिकारी यांना तात्काळ संबंधित गावात पाठवून सविस्तर माहिती घेऊन शासनाला सादर करण्यात येईल, असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी नागरिकांना केले आहे। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज दिनांक 6/3/2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 10:05 कृष्णनगर गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत आणि त्यामध्ये घराचा पत्रा, घरातील भांडी यांचा खूप मोठा आवाज आलेला आहे। आणि तरी मित्रांनो, रात्री पण ती घटना 12च्या सुमारास सौम्य धक्के बसलेले आहेत। तर शासनाने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी विनंती करतोय।